हे 9 दिवस काय बघायचंच नाही तिकडे काय होईल. हर हर महादेव मित्रांनो. तर काल रात्री आपल्या बेलसर कावडीचे शिखर शिंगणापूरकर हे प्रस्थान झाले. तर आपल्याला काल व्हिडिओ काढायला काही जमलं नाही कारण की आपला माईकचं अवेलेबिलिटी नव्हती. सो आजपासून आपण स्टार्ट केलं. तर काल रात्रीचा मुक्काम हा थोपटेवाडी इथे होता, वाले इथे होता. तर आज दुपारी थोपटेवाडीतून आपण दुपारी 3 वाजता प्रस्थान केलं. तर त्यावेळेचे मुख्य मानकरी हे आपल्यासोबत आता बेलसर मानकरी कावडीचे आजच्या दिवसाचे पहिल्या दिवसाचे मानकरी बदामांना माकर आहेत. तर त्यांच्यासोबत आज आपण जरा बातचीत करूयात. अण्णा, इतके वर्ष चालू झालेली परंपरा आहे ही. तुम्ही इतके वर्ष झाले सेवा करताय. आज तुम्हाला सेवा करण्याचा मान मिळालेला आहे. आज कावडीच्या गाडीचे मुख्य मानकरी तुम्ही आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? काय झालंय, शिवशंभू हर हर महादेव. मी गेले 17-18 वर्ष आपली बैल गाडी आणि सेवा करण्याची संधी मिळते. आपण दरवर्षी परंपरेनुसार पिढी जात आलेले त्याप्रमाणे आपण ह्या महादेवाची आणि नंदीची सेवा करतच असतोय. आणि इच्छा, ऊर्जा, शक्ती, ऊर्जा मिळती आणि मनाला एक नंबरचं समाधान लागतं. आणि दुसरी गोष्ट की पिढ्यानं पिढ्या हे चालत आलेलं आहे, चालत राहणार. तरुण पिढी आहे तर ज्यादा आग्रही झाली. आता तरुणांनी फक्त एक व्यसन नाही करावं आणि सेवा निश्चित करावं, त्याचं फळ नक्कीच मिळतं. जे तरुण आता येतात सध्या नंदीची सेवा करतात, बैलगाडीचे तर सध्या बऱ्यापैकी तरुण हे प्रेमी आहेत. पण तरी सुद्धा बैलगाडी प्रेमी असं तरुणांना हिनावलं जातं की काय बैलगाड्यांचं काहीतरी करतंय, काहीतरी दुसरं कामाधान त्याचं करावं, काहीतरी करावं. पण असं म्हणतात. पण आज तुम्ही इतकं वर्ष झालं संधी नंदीची सेवा करताय. नंदीची सेवा म्हणजे काय, महादेवाची सेवा आहे. आज तुम्हाला परत सेवा करायची संधी मिळालेलीच आहे. मग ह्या तरुणांसाठी तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, तरुणांनी कोणी काय म्हणते एक लक्ष न देता आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे सेवा करत राहावं. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं करावं. त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. जो काय कष्ट करतो त्याला शेतीत उत्पन्न मिळणार, समाधान लागणार. आणि नोकरीचा व्यवसाय, शिक्षण असेल तर चांगल्या प्रगतीपथावर जाणार 100%. मला खात्री आहे शंभू महादेवाची सेवा केल्यानंतर कुठंच उणं भासत नाही, भरभरून मिळतं. त्याची इच्छा पुरा करा, तेव्हा आपली इच्छा कुठंच रिकामी होत नाही. तरुणांसाठी तुमचा काय सल्ला असेल? तरुणांसाठी एकच सांगतो, मी पहिलं पायी येत होतो, मुंगी घाटाने कावड व्हायचं काम केलं. पण माझ्या दैवयोगाने मी गाय पाळून बैल घरी तयार केली. मी तिथनी पुढे बैल अजून खंड नाही पडला. पण मला काही नसता, बापाची इष्ट थोडी असताना मला या महादेवाची कृपेने वडिलांनी सेवा केली. मी करतोय, माझा पोरगा सोन्या करतोय आणि मला इतकं भरभरून मिळलंय की मी पूर्ण समाधानी आहे. पण माझी इच्छा आहे की जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत आपली सेवा कावडीची करायची. सोनाभाऊ, आता तुम्ही मुख्य मानकरी आहेत. सोनाभाऊच्या सोबत त्यांचा मित्र परिवार सामील व्हायला आलेला आहे. त्यांची फॅमिली, त्यांची पोरं पण आलेली आहे. त्यांचे वडील स्वतः आता मानाची गाडी हाकतायत. ते पुढे चाललं ते बैलांच्या समोर. सोनूभाऊ, तुम्ही इतके वर्ष आलं करताय सेवा, काय तुम्ही अनुभव काय सांगाल? कधीपासून तुम्ही आलेला आहे? एक 17-18 वर्ष झालं आपली गाडी इथे. वडील आणायचे पहिले. नंतर आम्ही शाळेत होतो त्यामुळं काही वडीलच घेऊन यायचे. नंतर आम्ही शाळा बुडवून, पेपर बुडवून शिंगणापूर केलं. असं सगळी जर म्हणायची तुमचं आता कसं होईल. पण शिंगणापूर महादेवाच्या कृपेने आपलं सगळं चांगलं झालं आणि आता आम्ही पण तीच वारी चालू केली आहे. आमचं सगळं सुखरूप व्यवस्थित चालू आहे. तुमचे वडील आता गाडी चालवतात, ते तुम्ही तुमच्या हिमतीवरती वाढवलेली बैल आणि त्याच्या समोर तुम्ही चाललेलं आहे. तुमच्या मुली आता तुमच्या वडिलांसोबत गाडीत बसले आहेत. काय हा तुमचा आनंद व्यक्त करा. तुम्ही आता व्हाईट शर्ट, व्हाईट सदरा घालून तुमचे मित्र परिवार येत असत आलेला आहे. वरती तुम्ही बघू शकता त्यांचा मित्र परिवार आहे आता सोबतही आलेले आहेत. हे सगळे त्यांचे सवंगडी मित्र. काय म्हणताय तुम्ही तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला आलेले आहेत? तुम्ही म्हणजे भक्ती, सेवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही माणसं पण कमावली. ह्याच्यात तुम्ही काय म्हणाल? तुम्ही ह्या सगळ्या मित्रांना काय संदेश देताल? आपण महादेवाच्या कृपेने जे केलं तिथं आपल्याला कुठंच कमी काय पडलं नाही. आणि आपली परंपरा म्हणजे आम्ही सगळीच आता माझे पोरी पण आलेले आहेत, म्हणजे त्यांना पण ह्या वारीचा नाद लागलेला आहे. आणि घरात आमचं असं वातावरणच आहे की ह्या वारीला आलं की आपलं चांगलंच झालेलं आहे. त्यामुळं सगळं गायांचा गोठा असो, शेती असो, काय असो, सगळं आम्ही सोडून हे 9 दिवस काय बघायचंच नाही. तिकडे काय होईल, चढ उतार काय होईल ती होईल. पण तसं काहीच न होता त्यात बरं सटच येतंय. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जसं म्हणतात की तेलजी बुतोजी महाराज हे घरादाराला काडी लावून परत शिखर शिंगणापूरला कावड घेऊन जायचे. माघारी आल्याच्यानंतर जसं त्यांचं घर आहे तसं सुस्थितीमध्ये उभं राहिलेलं मिळायचं, भरभराट झालेली मिळायची. तसंच एकंदरीत होतंय प्रत्येकाच्या बाबतीत, असं म्हणायचंय का? आपलं 2009-10च्या आसपास आपण कावडीची गाडी वाहिली त्यावेळेस आपली परिस्थिती खरंच लय नाजूक होती. त्यानंतर आपली तिथून पुढे सुधारणा चांगली होत गेली आणि आपली जशी कावडीची गाडी आली तसं आपल्या दावणीला बैल आहेच आनंदी आणि आपली वारी चालूच आहे. आणि जोपर्यंत आपली चालू आहे तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे, किती काय झालं तरी. तर अशी वारी निघाली शिखर शिंगणापूरला.
बोला शिवशंभो हर हर महादेव. भक्तांचा महापूर निघाला शिंगणापूर. चला. तर निरयत आपली सेवेसाठी गरुड बंधूंच्या इथं आपण कावड घेऊन आलेलो आहे. विसाव्यासाठी असते दरवर्षी आपण सकाळी 6 वाजता येत असतो, पण यंदा 10 दिवस असल्यामुळे संध्याकाळी आपण इथं विषयासाठी आलेलो आहे. हे गरुड बंधू गेले 26 वर्ष आले इथं सेवा करता येतात. गावकऱ्यांची व शंभू महादेवाची सेवा करत असतात. आपण त्यांनाच विचारूयात की त्यांची काय भावना आहे. आपली सेवा हीच फक्त भावना आहे त्या पाठीमागे. आपण त्या ठिकाणी जे भाग्य लाभलेलं आहे आमच्या कुटुंबाला, त्यातूनच त्या ठिकाणी फक्त सेवा ही एक भाव त्या ठिकाणी ठेवलेला आहे आम्ही मनामध्ये. आणि लोकांची सेवा करणं म्हणजेच परमेश्वराची सेवा करणं हे आमचं मनोभावना आहे. आता गेली 25 वर्ष हे चाललेलं आहे आणि हे असं चालू ठेवायचं आमचं म्हणजे मनात तेच आहे की बाबा सेवा करत राहणे, जसं पप्पांनी सांगितलं तसं सेवा करत राहणे आणि आपली एक संस्कृती जपणं. आणि कालच रात्री देवाचं दर्शन झालं, म्हणजे नाग निघाले होते मागे, आणि म्हणजे असे अनुभव येत राहतात आम्हाला. आणि गेले 25 वर्ष आम्ही करतोय, आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यातून. आणि देवाची आमची देवावर श्रद्धा आहे आणि देवाची आमच्यावर कृपा आहे, त्यामुळे आम्ही हे पुढे तसंच चालू ठेवणार आहे बेसिकली. भावांनो, मानकरी कावड निघालेली आहे. वाडगाव मुक्कामाला निघालो, निरा पास केलोय आणि बाहेर पाऊस चालू झालाय. बघा मागं बघू शकता, पाऊस चालू आहे. मागं पाऊस चालू झालाय. कावडीच्या गाडीची आता मानकरी बदलल्यात. आता मानकरी कोण आहेत? अनुज मोहिते. आणि बाहेर पाऊस चालू झालाय बघा मागं. बैलगाडीवाल्यांची पण आबाळ झालेली, ज्याचं त्याचं दाखवून घ्यायचं कुठं काय. पावसात पण यात्रा चालू आहे. हर हर महादेव. नीरा नदी पास केल्याच्या नंतर पाळेगाव मुक्कामासाठी निघाल्यावर भयानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढायला जमले नाही, पण पावसानंतरच्या व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.